संभाजीनगरात गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली। भरघोस परताव्याचा आमिष देऊन गंडा घालण्यात आला। आरोपीला संतप्त नागरिकांनी चोप दिलेला आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। कांदा व्यापाऱ्यांनी त्यांचा बंद मागे घेतलेला आहे। त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव आजपासून पूर्ववत होणार आहे। तर केंद्र सरकारच्या निषेधार्थ कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय। मात्र शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून कांदा व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतलाय। त्यामुळे नाशिकच्या सर्व बाजार समित्यात लिलाव सुरू होणार आहेत। केंद्र शासनानं कांदा निर्यातीवरती बंदी घातल्याच्या विरोधात गुरुवारपासून कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद मागे घेण्यात आला। कांदा प्रश्नावरती शरद पवार आता मैदानात उतरलेले आहेत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरणार आहेत आणि कांदा निर्यात बंदीच्या विरोधात नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये आंदोलन केले जाणार आहे। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती चांदवडला शेतकऱ्यांचा एल्गार होणार आहे। मुंबई आग्रा रोड वरती चांदवड चौफुली इथं शेतकरी आंदोलन होणार आहे आणि त्यामुळे केंद्राच्या निर्णयावरती शरद पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। कांदा निर्यात बंदीचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। मात्र यावरती लवकरच तोडगा निघेल असा विश्वास खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे अमित शहांना भेटण्यासाठी जाणार आहेत आणि नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कांदा विकत घेता येईल का किंवा निर्यात बंदी उठवता येईल का यावरती चर्चा होईल आणि त्यातूनच लवकरच कांदा प्रश्नावरती मार्ग निघेल असा विश्वास भाजपचे खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केलाय। कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावरून रविकांत तुपकर यांनी जोरदार टीका केली आहे। शहरी ग्राहकांचे लाड पुरवण्यासाठी कांदा निर्यात बंदीचा हा निर्णय घेण्यात आल्याची टीका त्यांनी केली आहे। सरकारने तातडीनं हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा सरकारला कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय। राज्यपाल महोदयांचे अध्यादेश नागपुरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे। आजच्या चर्चासत्रामध्ये विरोधक अनेक मुद्द्यांवरती सरकारला घेण्याच्या तयारीत आहेत। अवकाळी पाऊस, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अधिवेशन गाजण्याची चिन्ह आहेत आणि मराठा आणि ओबीसी आरक्षणावरती चर्चा घडवून आणण्याची तयारी सरकारने केली आहे। अध्यादेश मागे घेण्याबाबतचे आदेश सभागृहात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत आणि सकाळी 11:15 वाजता त्यांचं आगमन नागपूर विमानतळावरती होणार आहे। त्यानंतर दुपारी 12:30 वाजता उद्धव ठाकरे विधान भवनात दाखल होतील। संध्याकाळी 5 वाजता हॉटेल रेडिसनमध्ये ठाकरे गटाची बैठक होणार आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगार तसंच आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचा आज नागपूर विधान भवनावरती मोर्चा धडकणार आहे। शेतमालाला योग्य भाव मिळावा, हमी भावानं शेतमाल खरेदी करावा आणि केंद्र सुरू करावीत, कांदा निर्यात बंदी उठवावी यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला जाणार आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी नागपुरातील विधिमंडळात आज पुन्हा सुनावणी होणार आहे। मंत्री दीपक केसरकर यांची साक्ष नोंदवली जाणार आहे। याआधी झालेल्या सुनावणीत राहुल शिवाळे यांची उलट तपासणी घेण्यात आली। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा करतायत। अशातच मनोज जरांगेंची आज धाराशिवमध्ये जाहीर सभा होणार आहे। लोहारा तालुक्यातील माकडी इथं होणाऱ्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी ते मराठा बांधवांच्या गाठीभेटी घेणार आहेत। राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटलांना सूचक सल्ला दिला। जरांगे पाटलांनी फडणवीस यांच्या वक्तव्यावरून मनोज जरांगे पाटील यांना वडिलकीचा सल्ला दिलेला आहे। विनाकारण कुणाची तरी बदनामी करायची आणि बदनामी संदर्भातील वक्तव्य टाळलं पाहिजे असा सल्ला विखे पाटलांनी जरांगेंना दिलाय। राज्यातील एसटी आरक्षणापासून वंचित असलेला समाज हा धनगड की धनगर आहे यावरती मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। काळेकर समितीनं 1556 मध्ये दिलेल्या अहवालानुसार राज्यात धनगड जातीचा उल्लेख करण्यात आलाय आणि एवढ्याच पुराव्याच्या आधारावरती राज्यातील धनगर समाज आरक्षणापासून वंचित असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आलाय। जम्मू काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारा घटनेतील अनुच्छेद 370 रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या वैध होता की अवैध या संदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालय आज देणार आहे। सर्वोच्च न्यायालयानं 16 दिवसांच्या सुनावणीनंतर 5 सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता। छत्रपती संभाजीनगर शहरात जमावबंदीचे आदेश लागू असताना चिस्ती चौकात बेकायदेशीर जमाव जमवून निदर्शनं करत अबू आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करणाऱ्या 19 जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम. बोहरा यांनी नुकतेच दिलेत। या आदेशामुळे तब्बल 14 वर्षांनी वरील आरोपीची निर्दोष मुक्तता झाली आहे।
साताऱ्यातल्या कोरेगाव इथं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. हगी शर्यत ही शर्यत आहे ती पाहण्यासाठी मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी उपस्थिती लावली. अमित ठाकरे स्वतःही बैलगाडी सोबत जोडलेल्या बैलांच्या बरोबर चालत स्टेजपर्यंत आले. यावेळी त्यांनी दोन्ही बैलांना नमन केलं. तर कोरेगाव आयोजित केलेली ही जी बैलगाडा शर्यत होती ती पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. चाकरमान्यांची प्रचंड गर्दी असलेल्या या मार्गावरती गोरेगाव ते बोरिवली दरम्यान 6वी मार्गिका टाकली जाते. या मार्गिकेचं काम एप्रिल-मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं रेल्वेचं नियोजन आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरती चर्चगेट विरार दरम्यान तब्बल 25 ते 30 अतिरिक्त लोकल चालवणं हे शक्य होणार आहे. मुंबईत 14 डिसेंबरनंतर तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे. मुंबईतच हवामान उत्तरेकडील वाऱ्यांवरती अवलंबून असेल तर सध्या तापमानात केवळ 1-2 अंशांची घट होऊ शकते. 14 ते 15 डिसेंबर दरम्यान काही भागात मुसळधार हिमवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी वाढण्याची शक्यता आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा 726वा संजीवन समाधी सोहळा आज संपन्न होतोय. त्यानिमित्तानं आळंदीत माऊलींच्या समाधी मंदिर आणि गाभाऱ्यात अशी फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आणि या सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल झालेत. भारतीय नौदलानं मिळवलेल्या पराक्रमी विजयाचं स्मरण आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना रुजवण्यासाठी लोणावळ्यात नेव्ही बँड कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता आणि लोणावळा नगर परिषद आणि INS शिवाजी यांच्या संयुक्त विद्यमानं या बँड पथकाचं विशेष कौतुक करण्यात आलं. संभाजीनगरमधील कान्होरी इथं शेतकऱ्यांच्या मुलीनं राष्ट्रीय नेमबाजीमध्ये 2 पदकं जिंकली आहेत. गीता मस्केनं नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन झाली. त्यामुळे तिचं सगळीकडूनच कौतुक केलं जात आहे. नांदेडमध्ये मुस्लिम समाजाच्या तरुणीनं भगवद्गीतेचं उर्दूमध्ये भाषांतर केलंय. यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तिला प्रकाशनासाठी मदत केली आहे. दरम्यान कुराण आणि गीतेमध्ये जात धर्म द्वेष नसून मानवतेचा संदेश देण्यात आला. जमावाच्या हल्ल्यात अण्णा वैद्य नामक व्यक्तीचा मृत्यू झालाय. अल्पवयीन मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून जमावानं या व्यक्तीच्या घरावर हल्ला केला. छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असताना जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी हल्ला केला आणि या व्यक्तीला नुकतंच हायकोर्टानं निर्दोष मुक्त केलं होतं. त्याच्यावरती 4 महिलांच्या हत्येचे आरोप होते. सरकारनं तयार केलेले सहकारी कायद्यातील सुधारणा विधेयक अखेर सरकारला मागे घ्यावं लागलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर अक्रियाशील सभासदांना निवडणूक लढवण्यासाठी बंदी घालणारं हे विधेयक अखेर मागे घेण्यात आलं. भरती परीक्षेतील प्रश्नांवरती आक्षेप असेल तर तो नोंदवण्यासाठीही पैसे भरावे लागणार आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या आक्षेपासाठी 100 रुपये आकारले जात आहेत. त्यापूर्वी परीक्षा शुल्कापोटी खासगी कंपन्यांनी शेकडो कोटी रुपये जमा केले असताना विद्यार्थ्यांची पुन्हा ही लूट का असा सवाल विचारण्यात येतोय. देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण संस्थेसह विविध नामांकित शिक्षण संस्थांमधील प्रवेशाकरता ग्राह्य धरल्या जाणाऱ्या जेईई मेन परीक्षेसाठी देशभरातून 12,30,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जेईईच्या विद्यार्थी नोंदणीत महाराष्ट्र आघाडीवरती आहे आणि महाराष्ट्रातून 1,62,624 विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. जेईईचा पहिला टप्पा 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024 या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखेदरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचं सरकारनं न्यायालयात मान्य केलं होतं. पण डिसेंबरची 10 तारीख उलटून गेली तरी कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन मिळालेलं नाहीये. वर्षानुवर्षे दर महिन्याच्या 7 तारखेला एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळतंय. सिडको महामंडळातील लेखालिपिक पदाच्या 23 रिक्त जागा भरण्याचा निर्णय व्यवस्थापनानं घेतला आणि त्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 9 डिसेंबरपासून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत आणि अर्ज भरण्यासाठी 8 जानेवारी 2023 ही अंतिम मुदत असणार आहे. समृद्धी महामार्गाला 11 डिसेंबरला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि वर्षभरात या महामार्गावरती 1489 इतके अपघात झालेले आहेत. यातील 73 हे प्राणांतिक अपघात आहेत तर 142 जणांचे यामध्ये जीव गेले. त्यामुळे महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख निर्माण झालेला हा महामार्ग आता मृत्यूचा मार्ग ठरत चाललाय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय.
भारत ॲट 2047 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विकसित भारत 2047 युवकांचा आवाज लॉन्च करणार आहेत आणि या उपक्रमाची सुरुवात करताना मोदी देशभरातील विद्यापीठांचे कुलगुरू, संस्थांचे प्रमुख आणि प्राध्यापकांना संबोधित करतील. देशातील तरुणांना या उपक्रमाच्या माध्यमातून विकसित भारतासाठीच्या कल्पनांचं योगदान देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. 2018 मध्ये गोंदियातील मुलींचं अपहरण करून तिची भोपाळमध्ये विक्री करण्यात आली होती. या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र यातील मुख्य आरोपी प्रवीण उर्फ लक्की राजेश बरमैया फरार होता. 4 वर्षापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान त्याचा ठाव ठिकाणा शोधून सापळा रचून त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय. पावसानं उघडीप दिल्यानंतर गोंदिया जिल्ह्यात थंडीचा जोर वाढतोय. कमाल तापमान 27 अंशांवरती तर किमान तापमान 12.6 अंशांवरती आलंय. त्यामुळे गोंदिया जिल्हा विदर्भात सर्वात कूल ठरतोय. संततधार अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे थंडीचा जोर वाढलाय. गेल्या 3 दिवसांपासून थंडीचा जोर वाढतोय. त्यामुळे नागरिक गरम कपड्यांचा आणि शेकोट्यांचा आधार घेताना दिसतायत.